नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज मी आणि आई परत एकदा चाललो जंगलात आणि आज आपल्या शोधीची असा टाकळ्याची रानभाजी, जे का आमच्या मालवणी भाषेत टायकुळं बोलतात. तर पुढे एका ठिकाणी ही भाजी असा आणि बऱ्याच ठिकाणी मिळतात, रस्त्याच्या कडेक मिळतात आणि इझिली आमच्याकडे ही उपलब्ध असतात. तर तीच आज आपल्या टाकळ्याची भाजी काढूची असा, म्हणजे टायकुळ्याची, आणि त्याची रेसिपी आई तुमका बनवून दाखवतली असा. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. आपल्याकडची शेती आता लावून झालेली असा बऱ्यापैकी. ही बघा, जवळपास 10-15 दिवस झाले आणि बाकी बऱ्याच ठिकाणी अजून लावची बाकी असा. आमच्याकडे कसा वरच्या साईडला ना तिकडे धरण असा आणि धरणाचं सगळं पाणी आपल्या शेतीक मिळतं. त्याच्यामुळे पाऊस जरी नसलो तरी पण ही शेती लावून झाली असं. आता फक्त पुढे पाऊस चांगलो पडाक होईवा, नाहीतर शेतीची वाट लागतली असा. तर जोपर्यंत व्हाळाक पाणी असा तोपर्यंत इकडे पाणी सगळ्यांका मिळतलं. वरच्या साईडला धरण असा आणि त्याचा पाणी हा बघा पाटामार्फत असा येता आणि खालती शेतीपर्यंत पोहोचता. हे बघा अळू, आमच्याकडे हे काना तेरा बोलतात आणि ह्याची पण रेसिपी आपल्याला दाखवची असं. गाठीये पण बनवतात, त्याच्यानंतर अळूचा फतफता पण बनवतात. लोकांच्या गावाने काय ते माहिती आहे, अळूचे वडे ह्याचे. ह्याचे हो, गावाने नाव काय याचा? काय तर नाव नाही, माझ्या एकदा कोणतरी टाकलेलं. तू बघितला व्हिडिओ? मित्रांनो, या झाडाचं नाव काय असा सांगा जर तुमच्याकडे ह्याची रेसिपी काय बनवत असतील. बरेचसे रानभाजी आमच्या ह्या कोकणातल्या जंगलात रुजतात, बरेचसे आपण दाखवलो सुद्धा असो. फायनली आपल्याक टायकुळो दिसलो असा, तुमका दाखवतंय कसो असतं तो. हे बघा, या झाडाचा टायकुळ्याचा आणि त्याचा वरचो भाग आपण घेतो कोवळो. फक्त टकले कुटायचे आणि हे खूप असं बघा पुढे पुढे सगळं टायकुळच असं. अशी पानं असतं ती बघा. आणि टायकुळो आणि टायकुळीन असं काहीतरी असतं ना गे. पान पातळ असतं. कोणाचा? टायकुळणीचं. टायकुळणीचा पान पातळ असतं. मोठं होतं घरी. हां, पुढे मोठं काढूया. मस्त कोळ ऊन इला असं आज, पाऊस काही गेलो. हे बघा मस्त असं. अजून कोवळो हा ना, अजून कोवळो असा. भाजी मस्त होते. फुलांची फुलावर येतं ना कळीचा. हां हां, एक नंबर भाजी लागते. होय काय? हे मोठं मोठं हा. आईची आपण थोडीशी भाजी काढलो ही बघा. आणि आता आपल्याला पुढे जायचं असा, अजून एका ठिकाणी असं आई बोलता, तर तिकडे जाऊन बघूया. तर तिकडे जाऊच्या आधी ना बागेत जाऊया, कारण बागेत नारळ वगैरे पडले आहेत काय ते बघून नंतर पुढे आपण जाऊया. पुढे मंदिराकडे ना गे, ब्राह्मण देवाच्या मंदिराकडे भाजी असा, तर ती जाऊन काढूया. पुढे जंगलातून फिरताना ना एक नंबर वाटतं आणि पावसाळ्यात सगळा हिरवागार असता, भारीच. हा छोटंसं धबधबो असा हो बघा. हा हां, फुकटचा पाणी, वरच्या साईडला धरण असा मगाशी सांगितलंय तुमका. बागेत आता पोचलो आणि बागेच्या साईडने ना मस्तपैकी पाठ वाहता. केडली इली काय सगळी शेळी काढून टाकतात. काल इल्ली वाट लावून टाकतात, सगळी शाळी काढतात आणि खाऊन टाकतात. काय नारळ पडले आहेत काय बघूचे असत. ह्यो आमच्या पाटावरचा धबधबा बघा केवढो असा, भारीच वाटता. तर ह्या पाणी असा ना तर इथून असा शेतीकडे जाता आणि जास्त पाणी झाला की इकडे परत व्हाळात सोडतात. चला पुढे जाऊया. हे असत ना तर हे रान चुरण असत, सेम टू सेम पानं दिसतली तुमका. सुरण पण असेच असतात
तर हे असत रान सुरण आम्ही चुरून बोलतो ते का. हे खाजियाळे असतात ना. आम्ही आता ब्राह्मण देवाच्या मंदिराकडे पोहोचलो आणि या साईडला आपण ना पेवग्याची भाजी काढलेलो. अजून पण असा पेवगो तो काय समोर पण थोडंसं टायकुळ असा आणि या साईडला पण असा. मस्त. कोवळं कोवळं असं. आपल्याला काय जास्त नको. किती हां मी जाऊन देते. इधर पिशवी आणलो आपण. जास्त लोक लय कोण खावतात. पकड. खातलं जास्त नको थोडीशी. बस झाली तर हो मस्त. लय झालं. बस झालो. मंदिर दाखवतंय तोपर्यंत. तर ह्या असा आमचा ब्राह्मण देवाचा मंदिर. दरवेळी मी दाखवतोय. आज परत एकदा दर्शन घ्यावा. आतमध्ये वारुळ असा आणि मे मध्ये हय पूजा असता. पूजेचे व्हिडिओ पण तुम्ही बघितला असतालाच. मस्तपैकी सगळेजण एकत्र येतात आणि इकडे पूजा वगैरे असतात. सार्वजनिक पूजा. त्या साईडला पण येऊ बघा टायकुळ असा बारीक असा अजून मोठं नाही झालो. आणि आपण पेवगो काढलेलो ना त्या साईडला आता जून झालो काय गे. हे बघा पेवग्याची भाजी. आता मोठं झालो. आपण काढलो तेव्हा ना एकदम छोटं होतं. चला पाऊस योग झालो हा. लाल ह्या आता कराड काय माहित कलरच कसो आहे त्याचो. पाऊस येता जाऊया. चला पाऊस येऊ झालो असा त्याच्यामुळे आम्ही घरात पळतो. पटापट जाऊन रेसिपी बघूया. तर मित्रांनो घरी पोहोचलो आणि ही बघा ही आपली भाजी ना सगळ्यात आधी धुवून घेऊची असा. तर त्याच्यासाठी पाण्यात टाकलं नसत. मस्त कोवळी असा. होय मस्त पैकी धुवून घेता आधी. पाऊस लागता वर तरी पण आम्ही घेतलो. झोप होईच. धुल्याशिवाय आम्ही खाणारच नाही. धुवायची साफ करायची. छान आहे ना कोळी मस्त झाली. कोळी याच्या भरी घ्यायची अडू जेवायची. कसली शेगल्याचे पालू मिक्स करूची हा. मिक्स बरी लागते. ओके तर ह्याच्यात ना आता शेगलाची भाजी आणूक जाता ती मिक्स करूची आहे त्याच्यात. लय होती आई शेगलाची भाजी काढूसाठी इल्ली पण कोणीतरी नेल्यान घेऊनच गेली. सापच नेल्या मोडून ते नाही ते खूप कमी आहेत. हा त्या दिवशी मस्त पाहिलेलं. हां शेगलाची भाजी काय आपल्याक मिळाली नाही हा. त्याच्यामुळे बघूया डायरेक्ट आता टाकड्याचीच बनवूया. इकडे आपल्या पाटल्या जराक ना मस्तपैकी अळूची पानं वगैरे असत. एवढी मोठी आहेत बघा. चिकूचा झाड असा त्याच्यानंतर जामाचा झाड असा. इकडे परत चिकूचा असा अजून एक रामफळाचा असा पेरू असा आणि ही माडाची झाडं असत ती काढून लावची असत. केळी पण असत. बरीच झाडं असत. ह्या काय लावलं की भेंडो सॉरी भोपळो असा त्याच्यानंतर कढीपत्तो असा चहाची पात असा सगळा लावून ठेवलेला असा. सुरण पण असा चुरून हा काय माय काढतं होती एकदम कोवळी असत ना ती थोडीशी पानं असत म्हणता ती काढून घेता. आणि तो बघाय चाललो ए चिनू चल पाटी ती खयो फिरतात हा. चला पाटी चला घरात चल ये यामिनू आणि ताचिनू
घरात चला ती पळतात हा. होय ए किती गावली? थोडीशी भाजी गावली हा. कोणी फसवले कोणतरी घेऊन गेला. सगळे डेळे पाळलेले मस्त दाखव. होय ती अशी वाटतं कोथिंबीर आणलं सी घालते शेगलाची भाजी. कोणी नेले रे बाळा ते चला आता एवढीच घालूया. आता गावली तर तेच समाधान. चला रे चिनू मिनू आतमध्ये चला. भाजी आपली धुवून झालेली असा आणि आता ती उरबट्टा म्हणजे त्याची पानं काढून घ्यायची असत. पाना काढू का याची? हे बघा याची पण काढूची असत. ती काय पण नाही सगळ्यात आधी शहर नाही टाकळ्याची काढता. टायकुळ्याची. आम्ही टायकुळ म्हणतो. टायकुळ टायकुळो. टायकुळा. त्याची पानं ना संध्याकाळची झाकली जातात. संध्याकाळी त्याच्यापासून एक म्हण असा टायकुळ्यान दारा ढाकल्यान आमच्याकडे अशी म्हण असा. चतुर्थी संपली ना 11 दिवशी गणपती गेले काय म्हणतात लोक. सगळे गेले ना मुंबईत की असं म्हणतात की टायकुळ्यान दारा ढाकल्यान. नाही एक जुनी म्हण. चिनुईला काय काय गावानी टायकुळच नाही. आम्हाकडे टायकुळ माहिती नाही. कुठलं विचार काय बोलतं? काय येत नाही त्यांच्याकडे असलं. आपल्याकडे खूप असं टायकुळो. नाही भानगी नाही टायकुळ नाही ए काय नाही सगळे आमकडे ओळखीतच नाही टायकुळ भानगी. बघा झडपडतं इथे. भाजी काव गेली. भाजी बाई होय, चला पटापट ना सगळी पानं काढून घेतो काढून घेता. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस. प्रोसेस बघूया. टायकुळ्याची पानं आपली काढून झालेली असत आणि आता ही जराशी गावली कोवळी बालक कोवळी 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 शेगलाची भाजी लुसलुसीत आहे. एकदमच कोवळी आहे. मस्त लागते चविष्ट. जास्त नाही गावली. नेल्यान कोणी काढून गुडबडून. त्या दिवशी होती 2 दिवसापूर्वी म्हणून मी सांगते तुका आमची काढूया घरी कोणी होती नाही. आता कोणी शापच नेल्यान कोण तिला भाजी काय माहित कोणी नेले. काय माहिती सांगायला नाही मका कोणी नेल्यान तर कोणी बघा. तर अशी ही उरबडून घ्यायची. त्याची देठ काढून टाकायची अशी बघा. टाकायची काढून अशी पुढची कच्ची. तर आता भाजी ना चिरून घेता. बारीक बारीक चिरायची. ही पिळून घ्यायची असतं ना. मीठ टाकून जरा मऊ हा नंतर पिळून घ्यायची असं मस्तपैकी अशी बारीक बारीक चिरायची. मळायची मिठाचं पाणी टाकून. नंतर मळायची. वा मुंबईत पण कडेतून आणतात लोक इकत लांब लांब होय. येत असेल बाजारात. टायकुळ कोळशी म्हणजे ह्या काय ती सगळे रानभाजी येतात मुंबईत. सगळे सगळे काय बोलतं हो. मेनू काय म्हणता काय आणले नि काय ते पण माहिती नाही काय म्हणलं कधी बघलेलंच नव्हतं असलं तरी. कधी बघले नसतील. वारा सुटला. पाहिल्यासारख्या त्या दिवशी मागे सुटला तसा तर वाऱ्याने जोड गेल्या नसं काही वादळ सुरू असं. चक्रीवादळ परत चालू चक्रीवादळ नाही नॉर्मल पाऊस नाही पण वादळ असं. वाराच बरा नाही काहीतरी मरून तोडून टाकतं वादळ. झाडं पडतात. मस्त पैकी चिरून घेता आई. भाजी आपली मस्त पैकी चिरून झालेली असावी बघा. एकदम बारीक बारीक. ह्याच्यात ह्या करते मीठ टाकून घेते जरा. हा आता त्याच्यात ना मीठ टाकून घेता. जरा पाणी सुटा बाय. आणि 2 कांदे घेतले नसत. मीठ टाकल्यावरती पाणी सुटतेला ना. नंतर तर पाणी ना पिळून टाकूचं असतं. पुढे दाखवते तुमचं. आता काय कांदे. आता कांदे आणि मिरची कापून घेता. काय करता
कोणती हो. पाठवून चालतं बाकी काय आतमध्ये घुसला आणि नका मारता. गीत म्हणजे झालं कल्याण कल्याण झोपला वाटतं तू तुझा. कोणती पाठी होऊन टाकी तर 2 कांदे आणि 4-5 मिरची घेतल्या नसत. तर कांदे असे चिरून घेऊचे असत. हे बघा बारीक बारीक. मिरची थोडे मोठे ना. लांब सुरू करून भाजीत समजतं मिरची लांबडे थोडेसे. त्याच्यानंतर खोबरा किसूचा असा म्हणजे कातूचा. कांदे चिरून झालेले असत आणि मिरची बघा असे उभे उभे चिरता. थोडे मोठे ठेवता कारण ना ते समजा दाताखाली येतले समजा होय म्हणून. आपण असे डाळीत टाकतो ना. बस झाली बस झाले खोबरं किती किंवा दुसरा येईल. होतं ए फक्त दिले कोणती बघून प्लॅस्टिकची आती. तर आता खोबरा कातून घेता. त्यांचे पण भाजी खोबरा कांदा बसतो खोबऱ्याने कांदा होतो कांदो भरपूर होय म्हणता. तर ती भाजी चांगली ती फाडतली घे. ती चला रे जागेवर नाही ती काय. बाहेर निघा. नुसती खेळत असतो. बाकीचं साहित्य आपलं रेडी असा. आणि आता टायकुळ्याची भाजी पिळून घेता. आधी मळायची. त्याच्यातून किती पाणी येतं बघा आता. सुकी सुकी होती ना. हे पाणी काढून टाकतात ते मीठ लावल्यामुळे पाणी त्याच्यातून पाणी येतं. काढून टाकायचं आडून पाणी असतं. हे बघ बघा आता किती होतं बघा. मळल्यावरती बघा किती छोटी झाली. नाही हे पाणी वाईट बुळबुडत असतं बुळबुडत ते पाणी बुळबुळीत पाणी सगळा. हे बघ हे काढून टाकायचं शेवळाचा राहत अडूक मस्त आहे. किती गेलं तर किती कमी झाली भाजी. माप होतं ती हे बघा. बघ तितकी झाली तर परत फुलतली ती बघ. हा किती पाणी येईल बघा. हे काढून टाकायचं पाणी सगळं एकत्र आधी हे सगळं हे कधी ठेवतो नंतर ह्याकडे भाजी तर ही बघा ही भाजी आपली. भाजून तर आता भाजी बनवूक सुरुवात झालेली असा. कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकले ना. तापत तेल तापला की त्याच्यात नंतर कांदो ना. कांदो कांदो मिरची त्याच्यानंतर भाजी. तर ह्या भाजीसाठी ना आपल्या खोबरा मिरची कांदो आपली टायकुळ्याची भाजी तेल त्याच्यानंतर मीठ अजून काय चवीनुसार मीठ टाकायचं. एवढाच. हो. आणि आपण डाळ पण टाकू शकतो भिजत ठेवून जर तुमका हवी असत तर. चणा डाळ चणा डाळ किंवा अजून खायची मूग डाळ टाकतो चणा डाळ टाकतो. लाईट गेली किंवा मग मूग डाळ ना. किती गेली ही संपली. तर आता कांदो टाकून घेता. कांदो मिरची एकत्रच टाकतो. कांदो आणि ती मिरची वेगळी नाही टाकली. एकत्रच टाकून घेतल्या ना कांदा आणि मिरची. ती एकत्र कांदो मिरची भाजी जास्त तेल पण तेल मूग वेग लागतं ती भाजी. कांदो लालसर झाल्यावरती ना त्याच्यामध्ये भाजी टाकूची असं. ही आता कमी वाटतं पण नंतर खूप होतली आहे. भरपूर लागते जास्त पाणी मध्ये टाकायचं. थोडंसं पाणी टाकलं ना आणि किती होती लाईटची चार्जिंग संपलेली असं आपल्या मध्ये मध्ये बंद पडतात. लावलं चवीनुसार जरा मीठ टाकून द्यावं.
ओके, चवीनुसार मीठ. फार वाली त्याचं त्याच्यात होती पहिला घातलेलं आहे ना. हो, पहिला असा त्याच्यामुळे त्याच्यात थोडाच टाकायचं. हो, एवढी मेहनत केली सध्या. मस्तपैकी ढवळून घेतले नका आणि आता झाकून ठेवचा ना. 5 मिनिटं ठेवलं. 5 मिनिटं झाकून ठेवचा. पालेभाजी कधी पण ना आम्ही त्याच्यावर उजेवर उकडू पाहिजे. 5-10 मिनिटं झाली आहेत आणि आता ओपन करून बघूया. वा, शिजली वाटतं. झाली. वगैरे टाकूया. ओके, तर आता ना खोबरा टाकूचा असा आतमध्ये. आता मिक्स करून घ्यायचा खोबरा. एवढी किती टाकते ना थोडी जास्त झाली आता. वाढली तरी डाळ घालू नये. हो, तुम्ही डाळ टाकू शकता तुमका हवी तर. आम्ही काय टाकलो नाही. आणि ती भाजी काय केलं याच्यातच आहे काय? मिरची शेगलाची शेगलाची त्याच्यात मिक्स केलं. ओके, तर याच्यातच मिक्स असं ती भाजी. डाळ टाकत हम्म. आता परत झाकून ठेवची आहे काय? आता तेल टाकलं काय झालं खोबऱ्याचं. ओके, खोबऱ्याचं तेल वरतून टाकूचं असं की झाली. कमी आहे गॅस की जरा जास्त. करपता ना हम्म. चांगला. वरसून आता खोबऱ्याचं तेल टाकलं ना सर, ज्यानं मस्तपैकी सुगंध येता. लाईट आमची प्रॉब्लेम देता, बंद होता मध्येच. पण भाजी आपली झालेली असं तशी मस्तपैकी. तर आपली भाजी आता पूर्णपणे तयार झालेली असा. आता फक्त टेस्ट करूची असा कशी झाली ती. तर मित्रांनो, आज आपल्याकडे जेवण असा भात, टाकळ्याची भाजी, त्याच्यानंतर वाटाण्याची आमटी आणि सोलकढी ही बघा. तर आता जेवणाक सुरुवात करूच्या आधी भाजी टेस्ट करून सांगते तुमका कशी झाली आहे ती. मस्तपैकी दिसता तरी. दोन भाजी मिक्स केल्यामुळे ना कसली आहे भाजी अजून मिक्स केलाय? मस्त लागता. शेगलाची आणि टाकळ्याची दोन मिक्स केल्यावर भारी लागतं की. डाळ घालूक नाही म्हणून. आणि डाळ नाही घातलेली आतमध्ये, डाळ घालूक नाही, पण दोन मस्त भाजी झाली आहे. मिस होते ना. तर आज आपण अजून एक जंगलातली रानभाजी करून आणून रेसिपी बनवलो. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.